नमस्कार. मी वनश्री जोशी पांडे तुम्हा सर्वांचं माझ्या हील युअर सोल या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा चॅनल शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकन न विसरता प्रेस करा. कारण जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओज घेऊन येईन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि ऑफकोर्स माझा प्रत्येक व्हिडिओ हा काही ना काहीतरी देऊन जाणारा असतो. सो डेफिनेटली तो व्हिडिओ तुम्हाला काही देण्यासाठीच येणार आहे, म्हणून बेल आयकन नक्की प्रेस करा. सो आजचा विषय जरा खूप सबस्क्रायबरने मला फोन केले अँड थँक्यू सो मच की तुम्ही मला पर्सनली फोन करता, मेसेज करता. मला खूप छान वाटतं आणि माझा प्रयत्न असा असतो की तुम्ही जे जे मला व्हिडिओज बनवायला सांगतात त्याच्यावर तुम्ही व्हिडिओ बनवतेच. काही सबस्क्रायबरचं असं म्हणणं होतं की खूप जास्त सॅड सिच्युएशन असते किंवा निगेटिव्हिटी असते किंवा त्याला कसं वागायचं, काय करायचं हे कळत नाही. सो आज मी तुमच्यासमोर काही गोष्टी शेअर करणार आहे आणि आजपासून मी ठरवलं की इंग्लिशमध्ये बोलायचं. इन द सेन्स काय होतं की दिल्ली पंजाब साईडचे म्हणजे जे सबस्क्रायबर त्यांना मराठी कळत नाही, साऊथ इंडियाचे आहेत त्यांना मराठी कळत नाही, मग हिंदीचंही कोणाकोणाला इश्यू असतो. देन आय थॉट की मराठी इंग्लिश हिंदी असे तीनही त्याच्यामध्ये मी मिक्स करते आणि इंग्लिशच बनवते म्हणजे सगळ्यांना समजेल ते आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घेता येईल. सो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी बनवते आहे वेन यू आर सॅड ऑर अपसेट ऑलवेज रिमेंबर दीज पॉईंट्स. जेव्हा तुम्ही दुःखी असता किंवा खूप अपसेट असता तेव्हा तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल की तुम्हाला ओव्हरकम करायला मदत होईल आणि काही क्वेश्चन आन्सर्स पण मी त्याच्याबरोबर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आज. सो वेन यू आर सॅड ऑर अपसेट ऑलवेज रिमेंबर दीज पॉईंट्स. पेन इज अ पार्ट ऑफ ग्रोईंग. पेन इज अ पार्ट ऑफ ग्रोईंग कारण इफ देर इज नो पेन देर इज नो गेन. सो हे ॲक्सेप्ट करा की पेन इज पार्ट ऑफ ग्रोईंग. आणि त्याच्यामध्ये मला असं म्हणायला आवडेल की पेन इज इनएव्हिटेबल बट सफरिंग इज अ चॉईस. व्हॉट यू चूज, हाऊ वाईज यू आर. तुम्ही त्या पेनमध्ये पार्टिसिपेट होऊन अजून पेनफुल बनवायचं आहे ते का तुम्ही त्या पेनला ॲड्रेस करा, ॲक्सेप्ट करा, एक्नॉलेज करा आणि चूज करा की मी त्या पेनचा पार्ट बनणार नाही आणि मी माझा नव्याने मार्ग शोधून त्यातनं कसा आनंद शोधता येईल ह्याचा प्रयत्न करेन. चॉईस इज युअर्स. Okay, so first point is pain is part of growing. Second point is everything in life is temporary. लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्या टेम्पररी आहेत. कुठलीही गोष्टी परमनंट नसते. जसा दिवस उजाडतो, रात्र होते, रात्र संपते, दिवस उजाडतो, त्याचप्रमाणे आयुष्यात येणाऱ्या काही गोष्टी, काही व्यक्ती किंवा काही सिच्युएशन किंवा अपसेट वाटणं, सॅड वाटणं हे परमनंट नाही आहे, हे टेम्पररी आहे. सो आज जरी तुम्हाला सॅड वाटत असेल, अपसेट तुम्ही असाल तर उद्या ते चांगलं होणार आहे, हे टेम्पररी आहे. वरिंग अँड कंप्लेनिंग चेंजेस नथिंग. इट इज सो इम्पॉर्टंट दिस पॉईंट. कारण आय अंडरस्टँड. सी आता उदाहरण द्यायचं झालं तर मी काही गोष्टींसाठी काल अपसेट होते, पण मी आज परत व्हिडिओ बनवला. म्हटलं की नाही, मी जर अपसेट होऊन बसले तर माझं नुकसान आहे, माझ्या सबस्क्रायबर्सना व्हिडिओज मिळणार नाही, मला व्हिडिओ केल्याचा आनंद मिळणार नाही. सो आय चूज नॉट टू क्राय अँड वरी अबाउट समथिंग विच इज नॉट इन माय कंट्रोल. सो वरिंग अँड कंप्लेनिंग चेंजेस नथिंग. काहीही चेंज होत नाही. तुम्ही कितीही कपाळ आपटलं, डोकं आपटलं तरी गोष्टी चेंज होत नाहीत. सो प्लीज डोंट वेस्ट युअर टाईम इन वरिंग अँड कंप्लेनिंग की हे असंच आहे, ते तसंच आहे, हा असाच बघतो, ती तशीच बघते. समोरची व्यक्ती नाही बदलणार, बदलायचं आहे आपल्याला. सो वर्क ऑन युअर सेल्फ. युअर स्कार्स आर सिम्बल ऑफ युअर स्ट्रेंथ. जे काही तुमच्यावर आघात होतात किंवा जे काही तुम्ही पचवता, निगेटिव्हिटी आहे, प्रतारणा आहे किंवा फसवणूक आहे किंवा कोणी हार्ट ब्रेक केलं आहे, ह्या सगळ्याचे हे जे स्कार्स घेऊन आपण जगतो. ह्युमन आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण कोणाकोणाकडनं तरी हर्ट होत असतो किंवा कोणी ना कोणीतरी आपल्याला फसवत असतं. भले इथं मग इमोशनल असेल, मेंटल असेल, फिजिकल असेल, पण तुमचे जे स्कार्स आहेत ना, ज्या जखमा आहेत ना, त्या तुमच्या स्ट्रेंथच्या सिम्बल आहेत. तर ते कधी विसरू नका. तुम्ही हे जे सहन केलं हा तुमचा वीकनेस आहे म्हणून तुम्ही सहन केलं नाही, तर तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुमच्यामध्ये ती क्षमता आहे म्हणून तुम्ही एवढं सहन करू शकलात. सो युअर स्कार्स आर सिम्बल ऑफ युअर स्ट्रेंथ. एव्हरी लिटल स्ट्रगल इज अ स्टेप फॉरवर्ड. जे छोटे स्ट्रगल्स आहेत लाईफमध्ये, ती एक एक तुम्ही पाऊल पुढे जाताय, तर त्याला ना उमेद किंवा निराशा पदरी पाडून अपसेट होऊन थांबू नका. सो एव्हरी लिटल स्ट्रगल इज अ स्टेप फॉरवर्ड. पुढे जाण्यासाठी छोट्या पावलं जी तुम्ही उचलताय त्याचं सक्सेस तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. अदर्स पीपल नेगेटिव्हिटी इज नॉट युअर प्रॉब्लेम. यू हॅव टू माइंड युअर थिंग. दुसऱ्यांची निगेटिव्हिटी आपण घेऊन आपण निगेटिव्ह होऊन त्याच्यात पार्टिसिपेट करणं इज निव्वळ मूर्खपणा.
दुसऱ्यांना बदलू शकत नाही आपण. दुसऱ्यांची निगेटिव्हिटी असेल तर ती घेऊ शकत नाही. आपल्याला चॉईस दिलेली आहे हे कायम लक्षात ठेवा. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चूज वाईजली, बिकॉज वेन यू चूज वाईजली डेफिनेटली यू गेट द गुड रिझल्ट. बट फॉर दॅट यू शूड नो वॉट टू चूज. त्याच्यानंतर what's meant to be will eventually be and happen. जे घडायचे ते घडणार आहे. त्यामुळे तुम्ही कितीही त्रागा केलात, कितीही विचार केलात तरी त्या गोष्टी बदलणार नाहीत. सो लेट इट गो. तुम्ही ते ॲक्सेप्ट करा आणि मूव्ह ऑन व्हा. गोष्टी आपोआप सुधारतील. द बेस्ट थिंग यू कॅन डू इज कीप गोईंग. मी आत्ता तेच म्हणाले की पुढे चालत राहा, पुढे जात राहा. गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आउट होतील. ब्लेम करून, एकमेकांना त्रास देऊन, त्रागा करून, स्वतःला त्रास करून घेऊन, टॉर्चर करून प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात. सो यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ. आता जेव्हा तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये असाल, अपसेट असाल, वरीमध्ये असाल किंवा टेन्शनमध्ये असाल, स्ट्रेसमध्ये असाल किंवा कोणी तुम्हाला दुखवलं असेल म्हणून तुम्ही दुःखी असाल, तर स्वतःला हे 6-7 प्रश्न विचारायचे, लिहायचं आणि मग स्वतः ठरवायचं की ह्याच्यात मला या सिच्युएशनमध्ये मला पार्टिसिपेट करायचं आहे की ऑब्झर्व करून स्वतःला अपग्रेड करून मॅच्युरिटीने यातनं तोडगा काढून स्वतःला त्रास न करून घेता आणि समोरच्याला न दुखवता माझा मार्ग कसा काढायचा आहे हे ठरवायचं आहे. तर हे काही प्रश्न आहेत जे तुम्हाला स्वतःला विचारायचे जेव्हा तुम्ही कुठे अपसेट असाल, स्ट्रेसमध्ये असाल, सॅड असाल, कोणी तुम्हाला दुखवलं असेल, कोणी फसवलं असेल, निराशा पदरी पडली असेल, तेव्हा हे प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न, इज दिस वर्थ गेटिंग अपसेट ओव्हर. हे खरंच हे एवढं वर्थ आहे का की ज्याच्यावरती मी एवढी अपसेट होते किंवा होतोय. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द लेसन हिअर, व्हॉट कॅन आय लर्न फ्रॉम दिस. हे जे काही घडलंय, काही असेल, मग कोणी पैशाला फसवलं असेल, कोणी इमोशन्सला फसवलं असेल, कोणी अपमान केला असेल, कुठलीही सिच्युएशन असेल, तेव्हा हे प्रश्न स्वतःला विचारायचे, लिहायची उत्तरं, त्याच्यातनं तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. पहिला प्रश्न मी जसं सांगितला, इज दिस वर्थ गेटिंग अपसेट ओव्हर. सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द लेसन हिअर, व्हॉट कॅन आय लर्न फ्रॉम दिस. इथे मला काय लेसन मिळालं, हे का घडलं, हे घडलं त्याच्यामागे काय लेसन, काय शिकायचं आहे मला, आणि मी ह्या सिच्युएशनमधनं, या परिस्थितीतनं कुठला लेसन शिकतोय, कुठला धडा शिकतोय किंवा शिकते. तिसरा प्रश्न, एम आय ओव्हर रिॲक्टिंग ऑर ओव्हर थिंकिंग द सिच्युएशन. तिसरा प्रश्न हा विचारायचा की मी खूप जास्त ओव्हर थिंक करते का, ओव्हर रिॲक्ट करते का. प्रामाणिकपणे उत्तर द्या. सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील. सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत ते सॉल्व्ह व्हायला मदत होईल. चौथा प्रश्न, व्हॉट इज द पॉझिटिव्ह आउटकम दॅट आय कॅन टेक अवे फ्रॉम दिस. अशी कुठली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एंडोमेट्रियोसिस मला झाला तेव्हा मला खूप त्रास व्हायचा, चिडचिड होती इनिशियली. पण जेव्हा मी बेडवरती, कारण किती फोन करणार ना मित्रमैत्रिणींना आणि किती तुम्ही बाहेर जाणार. सो मग मी माझ्या पुस्तकांनाच माझं मित्र बनवलं आणि मी खूप पुस्तकं वाचायला सुरुवात केली, खूप व्हिडिओज बघायला सुरुवात केली, खूप मी माझ्या गुरूंशी बोलायला सुरुवात केली. आणि तेव्हा असं वाटलं की ठीक आहे, मी वाचते पुस्तकं, पण आज हे तुमच्यासमोर जे एवढे वेगवेगळे टॉपिक्स घेऊन येते, हे मी वाचन केलेलं आहे इतकं. सो त्या काळात मी जे केलं ते फुकट नाही गेलं, त्याचा मला उपयोग आत्ता होतो आहे. सो मला असं वाटतं की एंडोमेट्रियोसिस माझ्या लाईफमध्ये आला म्हणून मला तो एक वेळ मिळाला जिथे मी स्वतःवरती इन्व्हेस्ट केला, पुस्तकं वाचली, मी नॉलेजेबल बनवलं. तर कुठलीही सिच्युएशन तुमच्याकडे येते ना तेव्हा ॲक्च्युली तुम्हाला ती काहीतरी घडवायला येते, तोडायला नाही. सो हा माइंडसेट जर ठेवला तर कुठल्याही चॅलेंजेस किंवा कुठल्याही संकटाला तुम्ही सामोरे जाऊ शकता. सो व्हॉट इज द पॉझिटिव्ह आउटकम दॅट आय कॅन टेक फ्रॉम दिस सिच्युएशन. दिस सिच्युएशन, तुम्ही ज्या कुठच्या सिच्युएशनमध्ये आत्ता असाल, व्हॉट एव्हर सिच्युएशन यू आर फेसिंग राईट नाव, मे बी फायनान्शियल लॉस ऑर स्पाउस इज फायटिंग विथ यू ऑर युअर किड्स आर नॉट लिसनिंग टू यू किंवा मनासारख्या काही गोष्टी होत नाहीत, तेव्हा हे प्रश्न विचारा. हाऊ इज दिस मेकिंग मी अ बेटर पर्सन. देन यू हॅव टू आस्क, हे जे काही घडतं आहे त्याच्यामुळे मी कशा पद्धतीने स्वतःला एक बेटर पर्सन म्हणून घडवते आहे. जसं एंडोमेट्रियोसिस असताना मी पुस्तकं वाचून स्वतःचं नॉलेज वाचवलं, मी हिलिंगचे कोर्सेस केले आणि आज मी हिलिंग आहे, 5 वर्ष हिलिंग करते. ऑलमोस्ट 1000पेक्षा जास्त क्लायंटना मी हील करू शकले. सो आय थँक माय एंडोमेट्रियोसिस, बिकॉज तो आला नसता तर मला वेळ मिळाला नसता, मी पुस्तकं वाचले नसते, मी कोर्सेस केले नसते आणि आज मी हिलर नसते आणि हे एवढे वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर आले नसते. सो तुमच्याही आयुष्यात जर काही आत्ता सिच्युएशन असेल, मे बी बॅड असेल किंवा स्ट्रेन्स्ड असेल, तर तुम्ही नेगेटिव्हिटीवरती फोकस न करता पॉझिटिव्हिटीवरती फोकस करा की ह्यातनं मला काय धडा मिळतो आणि ते इन्व्हेस्ट करा. पुढचा प्रश्न आहे, कॅन आय कंट्रोल द सिच्युएशन. हा प्रश्न अगदीच म्हणजे बरेचदा मी सुद्धा विचारते, तुमच्यासमोर म्हणते, पण मला सुद्धा असा त्रास होतो. पण देन आय रिअलाइज अँड आय डिसाईड and I tell myself and ask myself ki can I control this situation. If I can't control this situation, what is the point me wasting my energy and time which
लाईक थिंग्स आर नॉट गोइंग टू चेंज, पीपल आर नॉट गोइंग टू चेंज, ते तेच करणार आहेत त्यांना जे करायचं आहे. सो मग मी माझा एवढा त्रागा करून माझं जर कंट्रोलच होणार नाही या सिच्युएशनवर, तर एम आय फुलिश टू वेस्ट माय टाईम? आस्क युअर सेल्फ, कॅन आय कंट्रोल द सिच्युएशन? इफ नो, देन जस्ट वर्क ऑन युअर सेल्फ, जस्ट मूव्ह ऑन. इफ येस, डू द नीडफुल. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट कॅन आय डू राईट नाव टू मेक माय सेल्फ फील बेटर? अशा वेळेला तुम्ही सरळ विचारायचं आहे की ठीक आहे, हे चॅलेंजेस आहेत, घरात प्रॉब्लेम्स आहेत, सिच्युएशन आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे, जॉबचा प्रॉब्लेम आहे, नवऱ्याची पटत नाही आहे, सासू सासऱ्यांमुळे त्रास होत असेल, मुलं ऐकत नाही आहेत, खूप साऱ्या गोष्टी, ऑफिसमध्ये बॉसेस त्रास देतात किंवा ऑफिसचं काम जास्त आहे, तर सगळेजण ऑनलाईन असल्यामुळे खूप जास्त वर्कलोड आहे. सो हे तुम्ही चेंज नाही करू शकत. पण ह्यातनं हे बरोबर करण्यासाठी किंवा मला मनशांती आहे, मला चांगलं वाटण्यासाठी मी आत्ता काय डिसिजन घेऊ शकते, मी काय करू शकते, हा प्रश्न विचारायचा आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे की हाऊ कॅन आय सी द सिच्युएशन विथ लव्ह? की या सगळ्या सिच्युएशनमध्ये सुद्धा मी या सिच्युएशनमध्ये मी प्रेमाने काय कॉन्ट्रीब्यूट करू शकते किंवा मी सिच्युएशन कशा चेंज करू शकते, या गोष्टींचा विचार करायचा आहे. सो मला इतकंच म्हणायचं आहे की लाईफमध्ये अशा बऱ्याच वेळेला बऱ्याच सिच्युएशन येतात जिथे आपल्याला वाटतं की यार वाय आर वी डुईंग दिस, किंवा हे माझ्याच बरोबर का, किंवा संपतच नाही, असे आपल्या लाईफमध्ये खूपदा प्रश्न येतात. तेव्हा हे प्रश्न जे मी तुम्हाला 7-8 सांगितले ते स्वतःला विचारायचे आणि आधीचे जे पॉईंट सांगितलेले आहेत ते लक्षात ठेवायचे आणि इम्प्लिमेंट करा. बघा, कुठलीही गोष्ट पी हळद आणि होगडी होत नाही. म्हणजे तुम्ही आज केलं तर लगेच उद्या रिझल्ट येणार नाही. स्लोली अँड स्टडी, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. छोटी छोटी पावलं घ्या, छोट्या छोट्या एफर्ट्सने तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या मिळू शकतात. आणि अल्टिमेटली इट इज अवर लाईफ. म्हणजे मी या 3 गोष्टी शिकले लाईफमधनं की आजारपण हे अटळ आहे, हे कोणाला सुटलेलं नाही आहे. कधी ना कधीतरी कुठच्या ना कुठच्या टप्प्यातली लोक आजारी असतात. तो ॲक्सेप्ट की हे होणारच आहे. मृत्यू हा अटळ आहे की एक ना एक दिवस आपण सगळेच सामोरे जाणार. त्याला भिवून आयुष्य जगणं बंद नका करू. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे चॉईसेस. उद्या मरण येईल या भीतीने आपण आजचं जगणं नाही बंद करू शकत. आजचा हा क्षण जगणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ कोणी बघत असेल आणि जर कोणी लाईफला गिवअप करण्याचा विचार करत असेल तर प्लीज मी हात जोडून विनंती करते, असं काहीही विचार मनात आणू नका. टफ सिच्युएशन सगळ्यांनाच येते. एव्हरी वन गोज थ्रू सम ऑर द अदर चॅलेंजेस. त्याच्यानंतर पेनमध्ये कोणी असाल, इफ यू आर गोईंग थ्रू एनी इलनेस, काही हेल्थ इश्यूज असतील, आणि मला अगदीच मान्य आहे की सगळेजण आपण त्रासतो, पण प्लीज त्रासू नका. ह्यातनं काहीतरी चांगलं घडणार आहे याबद्दलच जास्त विचार करा. आणि थर्ड इज चॉईस. प्लीज मेक अ चॉईस टू फेस दिस अँड टू मेक इट टिल यू हॅव टू फेस इट टिल यू मेक इट. यू कॅन नॉट ब्रेक डाऊन. कारण आपण ह्युमन्स आहोत ना, त्यांच्यामध्ये खूप ताकद आहे, खूप स्ट्रेंथ आहे. कारण आपल्याला इंटेलिजन्स आहे, डोकं आहे, विजडम आहे. त्या सगळ्या गोष्टींचा, ती फक्त बुकिश शब्द नाही आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वापर करायचा आहे. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. म्हणजे मीही काही सिच्युएशन्समध्ये अडकते, मलाही रडू येतं, मलाही असं नाही आहे की मी हिलर आहे म्हटल्यावरती मग मी एकदम स्ट्रॉंग आहे. नो, आय एम नॉट अ सेंट. माझी इमोशन्स आहेत, मलाही राग येतो, मलाही वाईट वाटतं, अँड आय एक्सप्रेस. एक्सप्रेस करणं इज ऑलवेज बेटर. मी हे म्हणत नाही की तुम्ही एक्सप्रेसच करू नका. करा, तुम्हाला वाईट वाटू दे वाईट, ॲड्रेस करा, एक्नॉलेज करा, पण त्याच्यात रमू नका. त्याच्यामध्ये आपण जेव्हा रमतो ना आणि ते कंटिन्यू करतो ना, दॅट इज अ प्रॉब्लेम. सो पेन इज इनएव्हिटेबल, सफरिंग इज अ चॉईस. तुम्ही काय चूज करता त्याच्यावरती आपलं लाईफ घडत असतं. सो येस, आजचा हा व्हिडिओ या विषयावरती होता. आणि मला खूप लोकांनी सांगितलं क्रिस्टल्सबद्दल माहिती हवी आहे, त्याच्यानंतर चक्राबद्दल. त्या सगळ्या सिरीज मी हळूहळू सुरू करणार आहे. हळूहळू मी सगळे क्रिस्टल्स आहे, चक्राज आहेत, मेडिटेशन आहे, खूप सारे विषय आहेत माझ्याकडे बोलायला. पण दर दिवशी एकच व्हिडिओ असल्यामुळे मी स्लो अँड स्टडी विन्स द रेस हा माझा फंडा आहे. तर रोज मी एक वेगळा विषय घेऊन येणार आहे. तर क्रिस्टल्सबद्दल, न्यूमरोलॉजी, चक्रा, त्याच्यानंतर मेडिटेशन, रून्स, त्याच्यानंतर सिग्नेचर ॲनालिसिस, लोगो डिझायनिंग, त्याच्यानंतर लेनॉर्मन कार्ड, टॅरो कार्ड, व्हॉट इज इनर चाइल्ड हिलिंग, शॅडो वर्क, असे खूप वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? त्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या फॅमिलीजना तो शेअर करावा लागणार आहे. म्हणजे आपला परिवार जो आहे हील युअर सोल हा जास्तीत जास्त मोठा होईल. आणि जास्तीत जास्त लोकांना मोठा होण्यापेक्षा पण ना, हे जे व्हिडिओज आहेत ना, त्यांनी खूप फायदा होणार आहे. काही ना काहीतरी हा व्हिडिओ देऊन जाणार आहे. कारण माझा प्रयत्न हाच आहे की हे जे मी काही व्हिडिओ बनवते त्यातनं तुम्ही काहीतरी घेणं अपेक्षित आहे आणि मला काहीतरी देणं अपेक्षित आहे. बिकॉज आय ऑलवेज बिलीव्ह इन ॲडिंग
value in my life as well as my friends and my subscribers' life also. Because if I'm not adding any value to my life, I am not living my life. So शेअर माय चॅनल अँड सबस्क्राईब माय चॅनल. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला नक्की लिहून कळवा. माझे फोन नंबर दिलेले आहेतच आधीच्या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला पर्सनल सेशन्स घ्यायचे असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता, बुक करू शकता. आणि येस, क्रिस्टल्सबद्दल मी मे बी नेक्स्ट व्हिडिओ क्रिस्टलबद्दलच करेन. सगळे क्रिस्टल्स माझ्याकडे अवेलेबल असतात, ऑइल्स अवेलेबल असतात. तर कोणालाही हवं असेल, माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. Please invest in yourself, and pain is inevitable. Suffering is a choice. So choose wisely. Your life will become happy. Thank you so much.